महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीनंतर आता सध्या सर्वच पक्षांकडून महापालिका निवडणुकांची तयारी केली जाते आहे। महानगरपालिकेची निवडणूक तोंडावर येऊन ठेपलेली आहे। त्यातच वंचित बहुजन आघाडीचे माजी सातपूर शहर अध्यक्ष सत्यवान चक्रे यांनी बहुजन समाज पार्टी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष ॲडव्होकेट सुनील डोंगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर प्रवेश केला आहे। दरम्यान या पक्ष प्रवेशामुळे वंचित बहुजन आघाडीमधून महत्त्वाचा शिलेदार दिल्यामुळे एकंदरीत वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का बसल्याचे दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे। गेल्या अनेक वर्षांपासून चक्रे यांच्या रूपाने सातपूर शहरात वंचित पक्षाला मोठा शिलेदार म्हणून सामाजिक चळवळीत अग्रेसिव्ह होता। चक्रे यांच्या पक्षातून जाण्याने येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 11 मध्ये पक्षाला सुरुंग लागल्याची चर्चा यावेळी दिसून आली। त्यातच नवीनच पक्षात दाखल झालेले सत्यवान चक्रे यांना बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून पक्षश्रेष्ठी उमेदवारी देणार का हे देखील बघणं आता महत्त्वाचं ठरत आहे। यावेळेस राज्याचे सर्व सन्माननीय प्रभारी प्रदेश कमिटीचे पदाधिकारी तसेच जिल्ह्याचे अध्यक्ष अरुण काळे, जिल्हा प्रभारी किशोरजी जाधव, जिल्हा कोषाध्यक्ष दीपकजी आवटे, जिल्ह्याचे नेते पौलजी अहिरे, अंजुमभाई प्रसाद इत्यादी मान्यवर उपस्थित होते। NCN न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे, सातपूर।